सुंदर ते ध्यान उभे विटे वरी ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटे वरी 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 कटेवरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेच गान आवडे निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान कर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडल तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणी विराजितो गंधी कौस्तुभमणी विराजित गंधी कौस्तुभमणी विराजित तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पितांबर निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा
याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. हाताने संधीने पावलो विसावा, हाताने संधीने पावलो विसावा, हाताने संधीने पावलो विसावा, पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया. वाटे झालिया विधाते, सर्व तुकारे झालिया वेदाचे, तुके वाटे झालिया विधाते, सर्व तुकारे झालिया वेदाचे. मंगळाचे येणे गुणे, राम मंगळाचे येणे गुणे, गोम मंगळाचे येणे गुणे. हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने संधीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धाव कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया. लोकामने मुक्ती पडली नवरी, तुकामने मुक्ती करली नवरी, मुक्ती पडली नवरी, तुकामने मुक्ती करली नवरी. आता दिवस चार खेळी खेळी, आता दिवस चार खेळी खेळी, आता दिवस चार खेळी खेळी. हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धाव कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया, कुंडलिया धाव कृष्ण जिया. विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. हाताने चिंती
साठी केला केला होता अट्टहास शेवटचा दिवस काल भावा शेवटचा दिवस आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा सेवकाचा दिस गोट भावा ते मठाचा दिस सेवकाचा दिस गोड भावा सेवकाचा दिस गोड भावा सेवकाचा दिस गोड भावा आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिये धावा कृष्णजिया कुंडलिया धावा
केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा दर्शेच्या, कवतुक वाटे झालिया बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परनिली नोगरी, आता दिवस चारी, आता निश्चिंतीने पावलो पिसावा, कुंडलिया पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांसिया, दुसरे चरण संतांसिया, दुसरे चरण संतांसिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांसिया, लेकरांना हॉल मध्ये सोडली काही एकामेकाच्या बुद्ध्यावरती. पावणे 2 वर्ष झाली, त्याच्यामुळे कसंही थांबलेलं आहे, माणसंही थांबलेले. विठाल विठाल आज तुडवून नाचायचं, काही काळजी करायची नाही, कारण मस्तक ही पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करे संताच्या, 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 यावार करे. मस्तक हे पायावरी, यावार करी संताचा, यावार करी संताचा, यावार करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावार करी संताचा, यावार करी संताचा, यावार करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेच्या. ओम नमो ज्ञानेश्वराय.
आणि आजच्या दिवसाला खरं म्हटलं धन्याचं दिन संत यांनी इशाऱ्यावर लक्ष हो दुसऱ्या सगळं चालला मग गुरुदेव विठाल आज शांताराम बाबांचा जेव्हापासून 1 तारखेला गेले आणि आम्ही दिव्याला कार्यक्रम होता आणि त्या वेळेला अरविंद दादा बोलले भाऊ बाबा प्रस्थानाला गेले म्हणून कीर्तन प्रवचनातून बोलले बाबा प्रस्थानाला गेले आणि विनेकरांना जास्ती धोका असतो तो प्रस्थानात आमचे मामा पण प्रस्थानच्या वेळेला डायरेक्ट उडी मारतात त्यांना राहतच पण तसे काही घाबरायचे कारण असं आम्ही देणार नाही बस झाला आता हे केलं कारण हे जे बाबा होते संतू बाबा कधी दुखीच्या अडचण सांगत नव्हता कधी तब्येत बरोबर हे सांगत नव्हता कधी कुठं काम आहे सांगत नव्हता हक्काचा माणूस आमचा गेला विठाल कुठली दिंडी असली कुठली मसोबाची दिंडी असली तरी बाबा विनेकरी बाबाच खंडोबाची दिंडी असली तरी विनेकरी संतू बाबाच नवे नवे गोकर्णाला जायचं असलं मकर गड्या कसा कमा हा बाबा विना तुमचाच मग आणखीन येणं हे बाबाही बोलायचं हा मग तुम्हाला बी विना मग एकाला विना द्यायचा एकाला ताटली द्यायची त्याचा ठेवायचा काय शिवलेला अमृग्रंथ पेटा दोघांचे बांधायचा बाबा फिरा तुम्ही नाराज नाही जिथे आता बाळू मोरे यांचं गाव आहे सांगणारे संपूर्ण महाराष्ट्रावर मात्र राजाने त्यांच्या गावालाही विनेकरी संतू बाबाच आता दुसरे भाऊ आले नाही साताऱ्याचे त्यांच्या गावालाही सुद्धा विनेकरी या हाताने अनेक ठिकाणी बाबांना विना बांधलेला आहे म्हणजे विना नाही फेटा बांधलेला नाही विना त्यांच्या गळ्यात प्रकाश भाऊ तसंच करत आणि त्यांना दोन्ही खडा लोणी मिळत होता इकडं पण फेटा तिकडं पण फेटा आणि बाबा कधीच कोणाला वाईट बोलत नव्हते आणि बाबांच्या कुशीला त्या 5 रत्न आहेत वसंत बाबा ठाकूर नितीन बाबा ठाकूर शैलेश ठाकूर राजेश ठाकूर सचिन ठाकूर वसंताची निशाताई बाबांची सेवा केली नितीनची नंदिनी ताई यांनी बी सेवा केली शैलेशची सपनाताई यांनी बाबांची सेवा केली आणि राजेशची अरुणाताई हे तर आम्ही ज्या वेळेला आम्ही ज्या शेता तिथंच आहेत येताना भाऊ बोलायचो राजेशला बोलायचो भाऊ उठवल्यानंतर 1000 रुपयाला हार घालण्यापेक्षा आता जिवंतपणे सेवा करताना ही सेवा परमात्मा पाहतो म्हटलं कारण ज्या वेळेला माणसाला ते लखवा मारल्यानंतर माणूस सर्व अंगाने विकलांग होत सर्व अर्थाने आणि या राजेशची मुलं आणि मुली सहजगत त्या बाबांना खरी सेवा करायची बाबूला मी गेलो तर त्याला सांगतो भाऊ जिवंतपणे सेवा करते ही खरी सेवा आहे आणि तुम्ही सर्वांनी शोभनाथ आईनी सुद्धा सुंदर सेवा केलेली निनाद नितीन मयुरेश राजेश वैष्णव सचिन सोहम सचिन काश्मीरा वसंत निकिता नितीन कनिका वसंत सिमरन शैलेश जान्हवी राजेश ठाकूर या सर्वांनी बाबाची सेवा केलेली आणि शेवटी बाबा ते अवसान तिथे झाले पण इथे नितीन शेठने मोठा अंतकरण केला की माझ्या अंगणामध्ये माझा बाबाचा
कार्य घडावं आणि प्रश्नच नाही ना. बाबांनी संपूर्ण हिंदुस्थानभर संतू बाबांनी 4 वेळेला त्यांनी हिमालयाची यात्रा केलेली आहे. संतू बाबांनी दरवर्षी कुठे तपाला बसायचे, जपाला बसायचे. त्यांच्या घराजवळ कुटी बनवली होती आणि त्यांच्या सचिन शेटने माझ्या वडिलांना देवाची आवड जास्ती, जिथे मुरबाडला जागा घेतली तिथे सुद्धा मंदिर बनवला आणि बाबाने तिथेही सुद्धा त्यांना सेवा करण्याचा योग आला. पण बाबाने तिथे संतू बाबाने खरवे ना, शेवटी बाबा पुन्हा इकडे आले. कारण साधक बंधूंची गाठभेट घडावी, साधू संतांची सेवा घडावी असं बाबांना वाटत होता. तुम्ही खरी सेवा केली. तुम्ही दगडाच्या, चांदीच्या, सोन्याच्या, पितळेच्या, कागदाच्या, मातीच्या मूर्तीची पूजा नाही केली. आणि तुमचे बाबा कसे होते? जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, वंश मुक्तीची गावा, त्यांचा वंश मुक्तीची गावा, वंश मुक्तीची गावा, त्यांचा वंश मुक्तीची गावा, वंश मुक्तीची गावा, वंश मुक्तीची गावा. बाप आईसा म्हणजे कैसा? आपल्या शांताराम बाबा सारखा. कारण बाबांनी एक का नवीन बीजारोपण करून ठेवला, सचिनला मालकरी बनवून. हा हा, बाकीचे मार्गाला आहेत, काही काळजी करू नका. ते शेवटी काय दिवस उजाडले तो मालवण्या करतात, नाहीतरी शेवटी तुळशीचे पालाचा घालतातच ना. नाही इलाज आता घालतातच ना. तर त्याच्यापेक्षा आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. करुणाच्या आयुष्यात, करुणाच्या आयुष्यात, दादा या, मात्र साहेब, वकील साहेब या. म्हणजे आज भूषणे रतन ठाकूर सरपंच साहेब आपल्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, सायंटिस्ट होत आहे. बाबा बसा, बाबा तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही आशीर्वाद द्या. विठाला 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 विठाला. कारण या संप्रदायाला मेन अधिष्ठान अजूनपर्यंत त्यांचा निर्विवाद निर्बाध म्हणजे आपले पंडित दादा. म्हणजे जुनी वनस्पती, जुनी वनस्पती ऐकलं का नारायण भाऊ? या जुन्या वनस्पती त्याविषयी टीव्हीला सांगितलं. कारण असताना त्यांची आदर कदार आणि किंमत केली तर आशीर्वाद लोळत मिळतं, लोळत. म्हणून त्यांच्याच कृपेने आशीर्वाद घ्यायचा. आणि आमच्या गावचे अध्यक्ष तुकाराम महाराज, वंडार महाराज कोकाटे आणि दिलीप महाराज म्हणजे उगवता तारा. हो हो हो, प्रश्न अरे अख्खा टेम्पो घेऊन जातात ते आळंदीला, अख्खा टेम्पो घेऊन सगळ्या साधक बंधूंना. आणि विशेष करून सोमाशे बाबा, प्रकाश बाबा यांचा फोटो लावून ज्ञानबा तुकाराम, पांडुरंगाच्या ज्ञानोबाऱ्यांच्या वारीला जाताना आताचे दिवस आहेत आपले वारीच. संतू बाबा गेले प्रस्थानाच्या दिवशी. आणि शिवाय म्हणजे ते गेले म्हणजे ते मुक्तच झाले. त्यांनी उलट त्यांच्या घरच्या मंडळींना, लेकरांना आशीर्वाद हा सोडायचा.
दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना नारायणा कदलो म्हणजे आज सगळी रेंज, कारण जे आता कॅमेरा मन आहेत त्यांना कॅमेरामन म्हणणं आमचं मन आतलं लाजतंय. वास्तविक ते करोडपती आहेत. आणि ज्यांचा भावना ट्रॅव्हल्सचे मालक, प्रथमेश ट्रॅव्हल्सचे मालक, आणि आज सगळं मुलीचा बंगल्याचा स्लॅब स्वतः बांधत असताना, स्वतः सगळा खर्च करत असताना ते टाकून धर्म कार्याला बाबा मी येतो म्हणतो. हरकत नाही. वा वा वा. आणि फुकट हा का संपूर्ण महाराष्ट्रभर कॅमेरा फुकट, त्यांच्या गाड्या फुकट, पेट्रोल फुकट, ड्रायव्हर फुकट, आणि सगळं फुकट करत असताना परमात्मा सगळं पाहत असतो. या शिवाजी दादा या. विठाल विठाल. आम्ही पंढरपूरला आता गेलो होतो. शिवाजी दादानी रूम मध्ये येऊन पाया पडून सांगितलं, महाराज कांदा पोह्याचा प्रसाद घ्या. कांदा पोह्याचा ना आम्हाला म्हटलं आता हे सगळं लॉकडाऊन आहे. पण पांडुरंगाने लॉकडाऊन नाही केलं, पांडुरंगाने लॉक ओपन केलं आणि सांगितलं तुम्ही आमच्याकडे प्रसाद आले या. म्हणजे वास्तविक तुम्हाला सांगतो, वडिलांच्या कार्याला, आईच्या कार्याला 13व्याला खर्चाला जर कमी केला, खाकरला मी समजून घ्या. नको रे सांगते बोल काय करायचं. बुवा खाऊन खाऊन काय खाणार आहे, भाजीपालाच काय, थोडी चपटी पिणार आहे तो. म्हणून कधीही कमी पडायचं नाही. आणि आताची कसर ते वाचला पैसे 8चा 10 लाख आहे. गुपचूप डॉक्टर कडे गुपचूप खर्च करतो. मग सांगायला जातो का म्हणजे 10 लाख गेले का 15 लाख. परंतु इथं खर्च मेरे लिए कुछ खर्च करके तो देख राजेंद्र महाराज, अरे ये इकडे ताल घे. मेरे लिए कुछ खर्च करके तो देख, तेरे लिए कुबेर का भांडार खुला करके देगा तू मुझे नहा का देना. एवढा मोठा धोतर लावून बसून राहायचं म्हणजे बरोबर नाही वाटत. विठाला विठाला आमचे बबन महाराज आले. खरोखरच आमच्या गावच्या वतीने एकटा तो फेरा मारायला गेला तर प्रदक्षिणा करायला नर्मदा नदीला गेला. एकटा बी नाव अख्ख्या गावाचं झालं. कुठल्या गावचं रे? सोनारपाडा. 2 वेळा. आणखी कोणातरी पुरुषाला घेऊन जा, सांग तुम्हीच चला आता. याजसाठी केला होता अट्टहास. कुठल्या गोष्टीला तुकाराम बाबा सांगतात अट्टहास केला? तुम्हाला सत्य ऐकण्याची तयारी आहे का? आम्हाला माहित आहे पाट्यावर चटणी करतोस बोलत, पण त्या चटणीला मजा येते खायला. मिक्सरच्या चटणीला हा जीव हा करते. जर सत्य पवित्र निस्वार्थ जर ऐकायचं असेल तर काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, संपूर्ण भारतभर फिरलात. अशी किती कीर्तन ऐकल्यानंतर शेवटचा दिवस गोड होईल. आम्हाला काय माहितीये का अरविंदांना, खाली कार्यक्रम ऐकायचा, जेवायचा, निघायचा. कशा करता कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आहे, वा पुढे वा. आता काही ओल्यावर बसायची येल आलेली नाही. सरका सरका एक सरकून घ्या. एवढी काय सरका पुढे पुढे सरका. कशा करता कीर्तन प्रवचन आहे? उड़ते हैं जो न देखे बिडोरा,
जोशी साहेब या या, कारण वारकऱ्यांच्या दारात असताना जिव्हाळा मिळतो. दारात असताना सुद्धा तुमचं भाग्य ऐकायला मिळतं. बुडती ही जनन दिगवे येतो से कळवाळा लोक बुडतात. अरे तुम्हालाच कशी दिसतात बुडताना, आम्हाला नाही दिसत ती. तुम्हाला अरे तुम्ही समजून चाला. अशी किती कीर्तन ऐकल्यानंतर, किती प्रवचन ऐकल्यानंतर इन्स्पायर्ड नॉलेज तयार होईल. किती अभंग आतापर्यंत ऐकलं, किती कीर्तन ऐकली, किती ग्रंथ वाचले, किती तीर्थाटनाला जाऊन आलो, किती पंथांमध्ये जाऊन आलो. सांगा किती मी आम्ही ना नका ऐकू. विठाला कीर्तन प्रवचन सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे. हे काही टाइमपासची गोष्ट नाही. माझ्या बाबांनी, संतू बाबांनी तो विषय समजून घेतला, तो विषय केलाही. आणि तुम्ही बी घेता करता, फक्त खाली गुपचूप घरातच बसून राहता. मांडताना विषय सुद्धा राईट फाईट विषय मांडतात. धर्माचे आमची बनामावशी नर नागिनी सारखी ज्या व्यासपीठावर बसते ना, त्याला विचार एकच येत असते, सच्चिदानंद. आणि त्या सच्चिदानंदाचं रूप महापुरुषांनो, हे भारतवासियांनो, आज देशाला, संस्कृतीला, मानव जातीला तुमचं जर न्यूट्रल आणि फेस शार्प असेल, बरोबर क्लिअर कट असेल, तर त्या ओरिजिनल जपाची. ओरिजिनल जप म्हणजे काय नेमकं एक्झॅक्ट परफेक्ट, त्याच्याबद्दल कोणी बोलायलाच मागत नाही. समजतच नाही तर काय बोलेल. जर समजत असेल तर तो व्यवस्थित बोलेल, सांगेल व्यवस्थित, करेल व्यवस्थित. आणि आज जी आपल्या समाजामध्ये खरी गरज आहे, अरे पाला तर बकरी बी खात जिंदगी भर. कधी बियर प्यायला गेलती, बैल कधी मटण मच्छी खाल्ला था. मग नेमकी काय करायचं आपण, काय मी उधार पावे गाडीला एअर ब्रेक पाहिजे. टाइम इज मनी. लोक कंटाळाच्या आत कार्यक्रम संपला. माझे आमचे ठाकूर साहेब माझे सरपंच यांनी सांगितलं की लोकांना जायचं असतं, यातच असतं. म्हणजे तर त्याचे आत आपण 10 मिनिटं अगोदर ओळखून घेऊ ना. तर कोणी काय ऐकून संन्यास घेणार आहे का? अरे बाबा ते कीर्तन आहे, चल संन्यास दे. एवढा मात्र निश्चित नाम घ्यायला तयार. जिथे विना घेतला त्यालाही सुटका नाही. तो बोलतो 40 वर्ष झाले आम्ही बरं तुझ्याकडनं 2 विना घेतला. कराले सेटनी सुद्धा 2 मृदून घेतलं. म्हटलं एवढं 1000 रुपये दिले. गप ना. अरे हो, त्याचं काय नाव? ज्ञानेश्वर केनी. हे उत्तम सेवा देतात आणि त्यांचा हातखंडा आहे बरोबर विठाला विठाला त्याचा विना घेतला, पैसे दिले, दादाही पैसे देतो. तिकडे गाडी सांगत अवघ्या 5 मिनिटात जो पहिलवान असतो, जातीवंत पहिलवान, त्याला जास्ती टाइम लागत, बिलकुल टाइम लागत. ज्ञानेश्वर महाराजांनी धनातन राईट टू फाईट सांगितले. देवाची द्वारी उभा
तारे साडीला वेद मोरे तारे साडीला वेद मोरे तारे साडीला. हे ऐकून ऐकून लोक शांत झाली. जरा पुढचं नवीन काय बोल, पुढचं नवीन काही सांग. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध व्हायचं होता, सगळ्या देशातील अभंग येऊ काय काळजी करायचं, कारण कोणच्या तरी मनात आला म्हणून धक्का बसला इकडे. विठ्ठल विठ्ठल. तर त्यावेळेला सगळ्या राज्यातून लोक आलेली होती. आलेले असल्यामुळे उडपी देशातील तो राजा आला. त्याने निरीक्षण परीक्षण बघणं पाहणं सूक्ष्म अवलोकन केलं. हे म्हणतात सख्खे सख्खे आहेत, एकामेकात भांडण करण्या लढाई करण्यासाठी उत्सुक आहेत. मग आम्ही कोणाच्याच बाजूने नाही. दुर्योधनाने अपार त्याच्यावर राजकारण केलं, पण तोही त्यांच्या मताने नाही. उडपीचा राजा. इकडे धर्मराजा दादानी खूप त्याला विनवणी केल्या, तरीच नाही. तुम्ही आपसात सख्खे सख्खे भाऊ आहात, तुमच्या दोघांमध्ये पडणार नाही. मग इथे आता आलो तर काय सेवा करायची, सेवा काय करायची. तो बोलतो एवढा 18 क्षणी सैन्य, जवळजवळ 50 लाख लोक आहेत. मग यांना जेवायला बोलतो बनवायचं काम एक तर भीमदादा करेल, न तर ते आम्ही बरोबर करू. भगवान परमात्मा बोलला, एकदम परफेक्ट बोलला, तुम्ही योग्य बोलला. बरं आता तुम्ही यांचा जेवणाचं काम रोज बनवायचं. आता 50 लाख लोकांना जेवण बनवायचं म्हटलं तर रोज अन्नही फुकट घालवायचं नाही. शेवटी त्याने ते काम उडपीच्या राजाने केलं आणि रोज स्वयंपाक बनवायचा. जराही फुकटी जात नव्हता. गोकुळ महाराज एका माणसाचा सुद्धा शिल्लक राहत नव्हता. एवढा परफेक्ट अचूक बिनचूक अगदी स्वयंपाक बनवायचा. 18व्या दिवशी जो स्वयंपाक बनवला ते उरलेल्या लोकांना तेवढाच झाला. तेवढाच झाल्यानंतर धर्मराजे बोलले, हे उडपीच्या राजा, तुम्ही आमच्या दोन्ही सैन्यांना रोज स्वयंपाक बनवत होता, उत्तम बनवत होता. जसं आमचे संतू बाबा कुठेही कमी असेल बरं बघ लुंगी स्वयंपाक बनवा. बाबांची सेवा खूप केलेली. अहो नीट जरा माहिती पडला असता ना, इथं जागा पुरली नसती. असू दे. आणि कोरोनाचा काळ आता आपण घाबरलो नाही म्हणून आलो. जे घाबरू नाहीत ते नको बोलतात. बरं, मग त्या वेळेला उडपीच्या राजाने सांगितलं, तू हे अचूक कसा काय स्वयंपाक बनवत होतास, सांग तर खरा. म्हणतो नाही खरा. म्हणतो तुमचा आभार मानायला नाही. बोललो तुमचा आभार मानायला पाहिजे. तू स्वयंपाक अचूक कसा काय बनवत होता. निवांत शांत दांत आणि एकांतामध्ये त्या वेळेला त्यांनी श्वासोश्वास थांबवला. थांबल्यानंतर त्याच्या मुखातून शब्द आला. भगवान परमात्म्याकडे दृष्टी गेली. त्याची दृष्टी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा आदेश आला, बोल सांग आता सत्य सांगण्याची वेळ आलेली. मग सांगितलं ही सगळी लीला भगवान श्रीकृष्णाची. म्हणतो कशी. भगवान श्रीकृष्ण रोज संध्याकाळच्या वेळेला भुईमुगाच्या शेंगा खात असत, शेंगदाण्याच्या. आणि जेवढी टरफल त्याने खाल्ली, जेवढी टरफल उडली तेवढं 1000 सैनिक उद्या मरणार आहेत. त्याचा मोजून मापून उद्या तसा स्वयंपाक. अरे बापरे. त्याच्यामुळं माझ्या हातून तसा चूक घडली नाही. रोज शेंगदाणे खायचं शेंगाचं, आणि त्याच्या तेवढा 1000 लोक मरत असत. बघा उडपीच्या राजाने ही किमया केली. आणि मला माझ्या मनात वाटलं ज्या वेळेला ते ऐकताना वाचताना लिहिताना की देवानी या कोरोनाच्या काळात जास्त शेंगा खाल्या वाटत. असा गाव ना बाकी ठेवला, असा देश न बाकी ठेवला. हे लोक तसे सांगून ऐकणार नाही. आणि आपला गोड व्हायला पाहिजे. बरं हे कीर्तन प्रवचन ठीक आहे, अध्याय भजन पूजन वाचन, पण हे कशा करता. तुकाराम बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला
यासाठी केला होता तहास, 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 यासाठी केला होता तहास. शेवट जातीस गोड भावा, गोड भावा, गोड भावा, शेवट जातीस गोड भावा, गोड भावा, गोड भावा, शेवट जातीस गोड भावा. शेवट जातीस शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आता निसतेने पावलो बिसारा, आता निसतेने पावलो बिसारा. टॉकीजला कसा सिंगल सिंगल याजसाठी, कशासाठी? याजसाठी. आणि ती याच म्हणजे कुठला? शेवटचा वेळ. इट्स वेल दॅट्स ऑल्सो वेल. ज्याचा शेवट चांगला त्याचा सर्वस्व चांगलं. आणि शेवट चांगला होण्याकरता एक जण बोलला, या महाराज एक पुढे ये की. अरे असू दे, गर्दी किती बी झाली. अरे कोंबडी सुद्धा पिल्लं वाढली का ती पख अशी मोठी मोठी गर्दी आहे ना. आपण माणसं आहोत. विठाल विठाल आमच्या सोनारपाड्याचे हिरे हिरे कर्णा भाग्यवंत. आणि ते बाबा त्यांचे आजोबा होते. कोण बाबा? आजोबा दिनकर बाबा, पंजोबा. पंजोबा खरोखरच त्यांच्या खुशीला हे रत्न आलं. त्यांची आई वडील परम भाग्यशील. कारण पोरगा हल्दीच नाचणं वेगळं आणि कीर्तनच नाचणं वेगळं. नुसतं नाचत ना, त्या रात्री सुद्धा महाराजांनी विचारा सुंदर म्हणजे साथ दे. आणि कमी मावळ्यामध्ये किल्ला सर करणं ते उत्तम असतं. विठाल याजसाठी केला होता अट्टहास. ज्यावेळेला शेवटच्या क्षणाला प्राण ज्योत जाते त्यावेळेला त्याला जर अनुग्रह असेल, दुसरा प्रबोध असेल, तुम्ही नुसते ऐकता रे. खरं नाही वाटत हे दुर्दैव, खरं वाटलं तर सुदैव. विठाल विठाल. पहिला असता अनुग्रह. आणि तो अनुग्रह असा आहे की जे सूर्याला न दाखवता, जे चंद्राला न पाहता येता. आणि आता ही जी अवस्था होते ना, माझी बी अशी होईल. बोल नको जाऊन ते बोलतात. या हसताने सगळ्यांचे झाले. तो भाऊ सोडून सत्यवान महाराज सोडून बाकी सगळ्यांचे त्यांची बी होईल, काय काळजी करायचं नाही. या जेडी बुवा, या 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 महाराज. आम्हाला दारात आहे तो त्यांचा आदर करण्यास वाटतं. आता मी समजून एक 13 कीर्तनाला आलेत म्हणून. हे 13वेला आलेले आहेत. विठाल विठाल. आणि त्या वेळेला पहिला अनुग्रह असतो. आणि तो शब्द आहे ना, इन द बिगिनिंग वॉज वर्ल्ड, दॅट वर्ल्ड वॉज गॉड. सृष्टीच्या प्रारंभी
पैका सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता तो मजेश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके तो थोरू केला एके नामे जनी त्याला नाम म्हणतात या मंत्रांना नाही 7 कोटी मंत्र आहेत आणि फटका मागच्या भेजावर पडायला पाहिजे हे बोलतात काय मागच्या बेजावर पडणं म्हणजे शास्त्रात आहे का आता जर तुम्ही तुमच्या गुरुमाऊलीचा जो जप जपता इथं जात ना तुम्ही सगळी जण का तात्पुरतं हो तो जप अलापा टेन्शन नो माइंड टेन्शन तो जप ज्ञानेश्वरीत आहे का तो जप भागवतात आहे का तो जप कुराणात आहे का तो जप बायबल मध्ये आहे का सगळ्यांचा जप सगळ्यांचाच मंत्र आता बघा ना आता तुम्ही आपण श्वास घेतोय सगळ्यांचा श्वास एक आहे आणि त्या श्वासागणित जप मिळाला पाहिजे मालेवरती नाही आम्ही या गोष्टीला 6 महिने चेकिंग केलेले भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय राजानो थोडं गाण्यात आपण थांबलो काय हरकत नाही जिंदगी गेली ऐकून ऐकून मुद्द्याचं जे करायचं ते व्हायला पाहिजे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे हुंदका येणार आता या भावना कसा हुंदका आला आता मला कसा हुंदका आला बोलता येत वाटत तो हुंदका आला पाहिजे आणि भक्ती त्यालाच म्हणतात या देवाचे भरत या देवाचे भरता वारे कधीतरी वजीर साहेब आळंदीच्या आश्रमामध्ये कधी आलात ना या डोळ्याने पाहिली सगळीच लोक हालतात टुलतात काय प्रकार आहे हा रोग आपलीकडे नाही बोलतात कोणची लाथावर तर काय करता काय एकदा खेडकालेला केलं त्याने एका ताईची भाजीवंत ताईची झाली अवस्था ते लाथ लागल्या बाईच्या सासूच्या अंगाला महिनाभर ती गुरुदेव करत होते कसला काय ना कसला काय म्हणजे तसं होत असं येत नाही त्यांना काय माहिती मग मंडळी महापुरुषांनो खरं आहे ना अनुग्रह प्रबोध आणि स्वरूपाची ओळख आपण रोज म्हणतो खाली लोटांगण वंदिनी चरणी डोळ्याने पायी अरे एवढं वेळ झालं नुसतं स्वतःभोवती फिरतो परंतु पाहतो का त्याला आज आत्ता पाण्याची इच्छा आहे का कोणाची तो तर आमचाच लगेच कुठं आहे का तसा अरे तू नाही सांगशील तू नाहीच बोलशील पण साधू संतांकडे गेल्यानंतर आशा नाही दृष्टी पुढे जाती तुरा लगेच शो केली याचं कारण आहे त्या स्वरूपाची ओळख आहे ना राजानो तुम्हाला जर आता झाली आता होते हे त्याला काही करावं लागत नाही फक्त त्याला शरणाला जायला पाहिजे शरण गेला तो जप घेतल्यानं अरे बापरे लई बरा वाटत 72 वर्षाचा ब्राह्मण भूदेव महाराज 200% बरा वाटत होत बस मी त्यांच्या चरणी धरायला गेलो भाग्याचं तुम्ही मान्य केलं मला दर्शन घेऊन नाही 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 महापुरुषांनो आजही
अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा चिंतीने पावलो विसावा. कधी वाटेल खुंटलिया धावा तृष्णेची. प्रबोध झाल्यानंतर स्वरूपाची ओळख मिळाली. तुम्ही नुसतं खाली शब्दच ऐका. ज्याला खरोखर ऐकणार पाहणार, कमीत कमी लग्न नाही केलं तर लग्नाच्या मंडपातून जायला काय हरकत असत. दुसऱ्याचे लग्न लावायला म्हणजे आलं तो प्रबोध देत ना कसरो देता. स्वरूपची ओळख कसे सांगतात. मग त्याची तृष्णा राहत नाही. तृष्णा राहत नाही म्हणजे तो सुखावतो. इथे कापूस ठेवला तरी तो आतही जात नाही बाहेरही जात नाही. माझ्या ज्ञानराजांनी सांगितले समपोती घेता समान श्रीहरी समपोती घेता समान श्रीहरी समपोती घेता समान श्रीहरी समपोती घेता समान श्रीहरी राम दमावरी हरी भाव राम दमावरी हरी भाव राम दमावरी हरी भाव. बुद्धी सम होते आणि सम झाल्यानंतर ज्या वेळेला चकचता सिकंदर आपल्या शहरात तीरेवरती आले. आल्यानंतर त्याला गुरुजींनी सांगितलं होता ए पा अख्खा जग जिंक पण भारतावरती स्वारी करू नको. स्वारी केलास त्या देशात तर तिथल्या साधू संतांना सतवू नको. कारण साधू को सताए तीनों जाय तेज बल और वंश येरा केरो कौश. कारण रामरायाला कौसानी रामाला रावणाने सतवलं. अख्ख्या कुळाचा गुरुदेव होऊन गेला. मग त्याला सांगितलं साधूला सतवू नको. सार हत्तीरावरती आला. आल्यानंतर तरी सुद्धा एक धुंदी असते. जवानी वेगळी, पैशाचा तेज वेगळा, सत्तेचा तेज वेगळा आणि स्वतःला अहंकार असणं ते वेगळं. हे सगळे एकाच झटक्यात निघालं. एकाच कोरोना झाला 150 कोटीचा मालक सगळं लांबून जेसीबी खाली त्याचा प्रेत उचलतात आणि जेसीबी खाली त्याला कोणी येत नाही. नाही कोणाचे कोणी तुझी नाही कोणी मका माहित पडला. परंतु तरी ती रेंज मध्ये यायला पाहिजे. माहिती पडलं रेंज मध्ये यायला पाहिजे. या दोन्ही लेकरांनी काय करा. 5 लेकरांनी संतू बाबाच्या नावाने वर्षभर एक भाजी खायची नाही. बरं झाला भाजीच बोलला.
13 दिवस कसं काढतो ते आम्हाला माहिती. सगळ्यांसमोर नाही काही गडबड करता येत. आता 13वा झालं का कांचीट काढून टाका तुमचं तुम्ही. विठाल विठाल तुम्हीच बोलून बी गेलं बोलते. कारण हातच्या कणकणाला आरसा. आणि मग त्या वेळेला आता सरहद्दीवरती आले आणि आल्यानंतर सिकंदर त्या ऋषीला बसलेला कुटेमध्ये आदेश दिला, जा जगज्जेता सिकंदर तुम्हाला बोलवतो. ते ऋषीची ताकद अलग असते महापुरुषांनो. आणि त्या ताकदीने पाहिला निवंत शांत दांत एकांत मध्ये मोहलेन कंठ आलेन जीवान रटे राम हम बैठे आराम हमारा भजन करी आत्माराम. आता आहे का मान नाही तर काय, सूर्य तोच आहे, पृथ्वी तीच आहे, आता बी आहे आणि हित बी आहे. विठाला निवंत शांत दांत एकांत बसल्यानंतर सांगितलं तर असेल जगत चेता, आम्ही सृष्टी चेता आहे. दंडायन ऋषी बोलले आमची अखंड सृष्टीवरती सत्ता चालते. त्या याला वाटत होत मी वाघाचा, कोणाला वाघाचा चाबूक, वाघाचा घोडा केल चांदेवाला ना सापाचा चाबूक केलेला. पण ज्ञानराजे जडावरती सुद्धा चेतना गाजवणारी. तर तशी गंमत हे निवांत शांत बसला ते नाही म्हणतो, तो मला बोलवतोस, तुला गरज असेल तर तू ये. आणि त्या वेळेला सिकंदर म्हणतो मला तू बोलतोस, आताच आमच्या देशातला म्हणतो अमुक अमुक याला राजा बनवायचा आहे, तू कुठं राजा जिंकायला आलास. पण मी तर समोर असताना याने मेनातून तलवार काढली आणि दंडान ऋषीचा मुंडका छाटा करता वर हात गेला. वर हात गेल्यानंतर दंडायन ऋषीने त्याच्याकडे पाहिला. दृष्टी देखे पर ब्रह्म एकच केला. हे महापुरुषांना दृष्टीमध्ये जबरदस्त ताकद आहे, फक्त ती ओळखाचा आलं पाहिजे आणि ते फेकता आली पाहिजे. काही सापांना चावावा लागतं ना, काही साप 2-5 किलोमीटर 2-5 मीटर वरती फुटावरती त्यांची चिलकांडी उडवतात विषाची, असे पण साप असतात. तसा यांचा काही संकल्पनाने पश्चिम बंगालचा एक मालेगावचा साधक बंधू बाबा करता तुमचा ते युट्यूबला कार्यक्रम ऐकल्याशिवाय आम्ही झोपत नाही. तो कुठे आहेस रे बेटा? मी बोलतो पश्चिम बंगालच्या सरहद्दीवर ते. प्रणवला सांगितलं बघ रे, फोन केल्यानंतर मग आपला बॅलन्स सोडून जायचा बँकेचा. नाही का ते गुरुदेव, हा नाही बोलतो बरोबर आहे, कुठला कोण काय सगळं म्हणतो. हे तुमचं पाहतो. त्यांनी प्रश्न केला की बाकीचे जीव काय शिव काय. म्हणलं गाढवाचं केस मोजून नाही मिळत तो गाढवा हातात. मग मोद्याचं बोल 5 मिनिटात तयार झाला फोनवरती. आम्ही रोज ऐकतो. आम्हाला काय तू किती बी सांग, तू काही बी सांग, पण तुम्ही भाग्याच्या तुम्ही ऐकायला बसता. त्याला दंडान ऋषीने दृष्टिक्षेप केला आणि त्याला तिथल्या तिथे सिकंदरला वरचा हात वरतीच, खाली येतच नाही. काही ताकद असेल. आणि सिकंदर 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, हात खेळतो पण खाली येत. शेवटी सिकंदर ओक्सा बोक्शी रडायला लागला. शरण आला. मी तुम्हाला शरण आलेलं आहे. मामा बसा ना. विठाल शरण आला, ठीक आहे, परंतु इथे गडबड करायची नाही. सिकंदरला सुद्धा धडा शिकवणारे दंडायन ऋषी. आपल्या ऋषीमध्ये एवढी ताकद आहे
कधी येते आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंटलिया धावा दृष्टीची तृष्णा कधी जाते राजानो. भगिनी वर्गाने एक काम करायचं, ज्यांचा कुंकू बाकी आहे ना, म्हणजे ज्यांचे पती आहेत ना, न आपल्या नवऱ्याचा आपण हाल करायचं नाही. म्याला असा कसा बोलतोय, त्याला इलाज नाही, त्याला गड्याला गाल आतमध्ये जायला लागलं, वजन कमी होत चाललं समजत आपण. आणि तोच गडी पाहिजे, गडी मर्द पाहिजे. मी सांगतो तीच भाजी बनव, मर्द पाहिजे. आमच्या सत्यवान दादांची ताई रोज पाठ घासते, म्हणजे किती काम खरी गोष्ट बाबा व्हायरल सत्य. त्या बाबा करता कसला का नाही कसला काय नाही तर गुरुदेव होत. वर्गाने आपला पुरुष असताना त्याची आदर कदर मेल्यावर बॉम्ब ठोकून काय फायदा रे. मेल्यावर बॉम्ब ठोकून काय असताना त्याला काही त्रास द्यायचा नाही. सगळे जगाचं काम करून आपलं गडी घरी येतो आणि आपण त्याला टोला मारतो. तुम्हाला माहित नाही का आजचा आपल्या पप्पीचा वाढदिवस ठेवलं, माझ्या कुठे लक्षात आहे. तुम्ही आणला नाही का. सकाळी सांगितलं 2-4 जणांचे चेक मिळत नव्हते, त्यांच्या मागे मी फिरत होतो म्हणून विसरलो. पण तुम्ही जा घेऊन या. आता त्याने किती हमाली करायची, किती हमाली करायची. म्हणून आपल्या पुरुषाचा आपण हाल नाही करायचा. जी सांगितली भाजी आतापासून तरी त्याचा रोज अंतरुणात उठल्याबरोबर पहिला दर्शन घ्यायचं. खूप लाता लागलेल्या असतात रात्रभर, तर त्याच्यामुळे त्याचा पहिला दर्शन घ्यायचं अंतरुण उठल्याबरोबर. त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर तेव्हाही दर्शन घ्यायचं. मग एवढे वेळेला कसा जमायचा. तो आमचा उद्धार करतो ना, 7 पिढ्याचा उद्धार करतो. असू दे, हरकत नाही. तो आपला पती आहे आणि त्या पतीला तसा आपला पती भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तुकाराम महाराजांचा पती भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि ह्या पतीने पांडुरंगाच्या या अभंगाच्या 3ऱ्या चरणात कौतुक वाटे झाली
लेकरांचा एका कसा तो खाऊ कागदातलाच पाहिजे. दिलेला कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे दिले. कौतुक वाट की असली जवानी हे भगवंताच्या नामस्मरणात आपली गेली. संत सावळाराम बाबांचे अनंत उपकार आहेत, वामन बाबांचे अनंत उपकार आहेत, आपल्या धर्म अधिकारी त्यांचंच तो उपकार आहेत. जे कोणी इकडे येत नाही ते तिकडे जाय. सद्गुरू करायला लागले का वाईट झालं का? एकदम सुंदर काम केलं ना, अतिशय सुंदर. चला रे उठा रे त्रिकाल संध्या करू. अहो दादाने आपल्या कुठे अमेरिकेत सांगून टाकला भगवान योगेश्वर आमचा देव आहे. आमचे सरपंच साहेब रतन ठाकूर गेली 32 वर्ष शाकाहारी. 32 वर्ष माळकरी माळ घालून शाकाहारी राहील नवल नाही. त्यांच्या ताई सुद्धा म्हणजे असे काही आपले रत्न हिरे आहेत की ते सुद्धा आजही. आणि काही मंडळी शाकाहारी म्हणजे एकादशी सुद्धा अख्खी एकादशी करतात, लंगडी करत नाही. आणि थोडा सावध व्हा वजे साहेब. आज तुमच्या रोड पासून ते इथपर्यंत आता किती दुकान आहेत. आमचा अण्णा सेठ आता लहानपणीच आपल्या ताईबाईकडे बघायचो त्याला आम्ही लहानपणीच पाहिलेलं आहे. म्हणून जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय? म्हणून आपल्या लोकांना बिझनेस मध्ये गुलाम बनवायचं नाही. बस झालं नोकरी ती. गुलाम बनवण्याच्या भांगडीत पडायचं नाही. धंदा कर. आपला माणूस धंदा करतो तो कुठला? भाजी विकायला आला ते शाकटाचा पाला विकायला आणतो. आता कवा त्याचे पैसे वाचले कधी त्याला गोकुलाच टेबलच घेतात. आणि आला सणखी आली मग शिवरात्रीच्या वेळेला मग बेल पात्र बित्र तेव्हा मग सगळी जाम करती व्हायच्यात. आम्ही भाजीपाला तर उठवायला होतो तेव्हा बघायचं आताच कसं आलं एक आली. इतर वेळेला म्हणून न्यूट्रल आणि फेज धंदा जास्तीत जास्त ना. आता 65,000 बालक दर दिवशी जन्माला येतात आणि 45,000 बालक मॉमेडियन लोकांची जन्माला येतात. हिंदू लोक कमी 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 होत चालले. आणि आपलं एकाच परत ऑपरेशन करतो, एकाच नको जास्ती. त्यांचे 4-4 बायकांना 4-4 मुलं होतात. आपल्याला पोसायला लागत नाही पण आपली लोकसंख्या कमी कमी व्हायला लागलेली. आणि फक्त आपलेच हिंदू लोकच फक्त यांच्या अंधश्रद्धेवाल्यांना दिसतात. बाकीचे लोक बघा ना, एखादा मुल्ला मौली आहे का अटक नाही. अरे चुकतो बोलायला माणूस, हरकत नाही. याचा अर्थ तो अखंड जिंदगी चुकला असा नाही ना. याचा अर्थ म्हणून आपण आता संघटित व्हायचा, शिक्षण घ्यायचं आणि ज्याला आपण म्हणतो एकत्र आलो. जसं आमच्या कुठे दिमा बाबा पाटलांचं नाव याला द्यायलाच पाहिजे, कारण ही भूमी आहे इथल्या स्थानिक लोकांचे, तेच नाव द्यायला पाहिजे. आणि ते बोलला गायकवाड अख्खे याला बाकी सरकारी नाव द्या का आमचा विरोध नाही, पण इथं तेच पाहिजे. आणि आज आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे तो भगवंताचा. विठोबा रखुमाई यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी
याच्यासाठी केला तो दाटास, याच्यासाठी केला तो दाटास, याच्यासाठी केला तो दाटास, याच्यासाठी केला तो दाटास. शेवटासाठी शेवटासाठी गोड भाव हाताने चिंतीने पावन विसावा, हाताने चिंतीने पावन विसावा, हाताने चिंतीने पावन विसावा, हाताने चिंतीने पावन विसावा. शेवट पाणीचा गोड 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 भावा, गोड भावा, गोड गोड भावा, गोड भावा. शेवटदारी शेवटदारी गोड गोड भावा, हाताने चिंतीने हाताने चिंतीने बाबा. महापुरुषांनो, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या चारही मुक्त्या मिळाल्या. प्रबोधानंतरची स्वरूपाची ओळख झाल्यानंतर आका टीव्ही फोडला तरी तुम्हाला कोणी सांगणार नाही स्वरूप काय, ओरिजिनल जप काय. या ज्या अवस्था आहेत कधी मस्करीत पाहायला मिळतात. सांगणारा रडतो, पण त्या भावनावच रडणं आणि अवस्था होणं. शिवाजी दादा, माधव दादा, तुमच्या अवस्था सगळ्यांच्या झालेल्या आहेत, सगळ्यांच्या. फक्त लोकांना माहित नाही. लोकांना माहित झालं तर वो भी वैसा ही बन जाएगा ना. ऐकलं का दादा? त्याने माहिती आहे, बरी शेटनी बी घेतले, मालकाने घेतले, चालकाने बी घेतले, बाकीचे आपले मुलं दुसरी थांबताना मग ती मोकळी आणि चांगली होण्याकरता ते आम्ही त्या दुकानात गेलो. मोकळ्या खाल्ल्याचं मी बोललो यशवंत दादाला, भगवत ना रे, काय करायचा बाबा, थांबा बोलतोय, इकडे ये रे. 5 मिनिटात उर राखला त्याचा, काय सांगत असेल तो. याचा एकच पर्याय, बाकीचे इकडे का ना पावलं हे पडत. याला फरक पडण्याकरता ती मुक्ती पर्णिली नवरी म्हणजे भगवंताचा जप मिळाला, कुठंच जावा लागत नाही. न लगती सायास सावेवनांतरा, सुखे तो घरा. सुखामध्ये खरा नारायण येतो आणि नारायण आल्याची लक्षणे त्याचं अवगुण बदलतं. पहिला वाणीचा तेज बदलतो, दुसरा चेहऱ्याचा तेज बदलतो, तिसरा स्पर्शाचा तेज बदलतो, चौथा संकल्प त्याचा यथार्थ सत्य पवित्र निस्वार्थ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि सद्गुरु कृपेने आपण नाहून निघतो. आणि 13व्याचा कार्यक्रम हा वाढीव करायचाच नसतो. किती गोड वाटलं, किती बरोबर वाटलं तरी सुद्धा नाही. खरोखरच नितीन शेठ, तुम्ही तुमच्या वडिलांची, त्या राजूनी सगळ्यांनी सेवा चांगली केलेली आहे. तुमच्या म्हणजे बाबांच्या सुना सुद्धा सध्या उत्तम आहेत, गोड आहे. कारण जर असा 13वा असला तर आतूनचे आवाज जास्त येतो, पण ते पण ऐकत बसले नेमकं बाबा काय सांगतात, काय ऐकतात. महाराज काही लांबचा नाही, आपलाच आहे. आणि एकच गोष्ट समजून घ्यायची, जो श्वास घेतो आणि सोडतो ही काय भांगड आहे. भांगड कसला चालू आहे म्हणून घेतो ना आपण. म्हणून शेवटच्या चरणात तुका प्रणिली नमारी, तुका
कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया 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 धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा सोना त्याला जमीन दाखवायचीच नसतं, वरच्या याने त्याने उरकेत घ्यायचा. तुम्ही सगळ्यांनी साथ चांगली दिली आणि जरी तुमचा आतला मन बोलत असेल आणखीन वाढावा, पण मी काही वाढवणार नाही. कारण अंतर्मन बहिर्मन तिसरा असतो दिव्य मन. अंतर्मन बोलत असतं बरं वाटतं आणि बहिर्मन बोलतं नको रे जायचंय, पुन्हा पाणी द्यायचंय. आणि दिव्य मन बोलतो ते बोललेलं अचूक आहे, बिनचूक आहे, VIP IMP परफेक्ट आहे. आणि पुरुष वर्गाने बसा शेठ बसा. आता इथे येणारे शेतकरी शेठच आहेत, गरीब कोणीच नाही. पूर्वीचे खाली राहायचं गरीबी, आता काही गोकुळ भाऊ आता गरीब अन्न ऐकलं का? आता गरीब कोणी राहिलाच नाही. गरीब कोणाला म्हणावा? जो कुठं देणगी देत नाही तो गरीब. कळलं मी काय बोलत? शेठ लाख आहे त्या काय करायचं काय तुला? मेल्या त्याला शेठाला शेठ हो ना येऊ दे ना. त्याची देणगी किती आहे बघ रे अन्नदाना करता. आपल्याला नको. देणगी असेल तो शेठ, देणगी नसेल तर डॉक्टर. चैन फटकन लावता गोवाली लई काम भारी झाले, सांगायची गरज. म्हणून आपण मेरे लिए कुछ खर्च करके तो देख, तेरे लिए मैं कुबेर का भांडार खोल दूंगा, तो मुझे नहा धो देना. भगवंत करता दान धर्म करायचा. रात्री महाराजांनी सांगितलं प्रकाश भाऊनी की 10% दान करायचं असतं. गो लोकांचं ऐकतो कोण? म्हणून तुम्ही ऐकता चांगलं आहे, पण ऐकलेला तो जो जप आहे तो जप घेण्याचा प्रयत्न करता. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी केल. चारी दिवस म्हणजे कुठला? वंडर भाऊ आमचं बोलायचंय की जे सृष्टी निर्माण झाली तो एक दिवस आणि सृष्टीचा प्रलय होईल तो एक दिवस आणि आपण जन्माला आलो तो एक दिवस आणि आपला ज्या दिवशी अंत होईल तो दिवस. चारी दिवस खेळी मेळी. आमचे भवन महाराज सुद्धा म्हणजे कोणी त्याचा ते पडतं ना गिदाड्याला सगळं समजतं कुठल्या गावचा काय पडले कुठं न बोलवता जातात म्हणजे रेखाम टेकडा नका समजो. हा ते शेवाय. आणि आमचे राजा हे आपल्या राजन भाऊ सुद्धा अलीकडे त्यांनी बी ऐकलं का, त्यांनी बी सुरुवात केलेली आणि जिथे तिथे ते वाचायला जातात. चांगलं आहे, वाचणे बी चांगलं आहे. मात्र हा विषय समजून घेतला तर सोन्याला सुगंध. काय अध्यक्ष महाराज, हा विषय म्हणजे कुठला? म्हणजे का तुमचं नाम घ्यायचं, तो आमचा आहे का रे? हा ब्रह्मनाम आमचा आहे. आम्ही कोण त्यांचं लागून गेलो? अरे असं भरपूर आले टिमल टेमल्याने गेलं असं की ते चिंपाटा पडून गेली. म्हणून हा ब्रह्मनाम आहे आणि अनादी कालापासून चालले. त्याला याजाने त्याचा समजा तुमच्या आता खिशामध्ये 2500च्या नोटा आहेत. त्या कोणाच्या आहेत? तुमच्या आहेत. वापरायला तुम्हाला दिलेले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नरची सही शिक्का सगळं त्याच्या नोटात त्या वापराला व्यवहार करता दिले. तसा हा ब्रह्मनाम हा कोणाच्या मालकीचा नाही, तो अनादी आयता आहे.
आणि तो माझ्या बाबांनी घेतला, संतू बाबांनी, त्याचा उद्धार झाला. आणि ईश्वर करो बाबांना सद्गती मिळालेलीच आहे. बाबांनी उलट तुम्ही आजोडता समजत अभिभटकलो बोलत, गाड्याला बघायला लागले, लोक मांड्या मोडायला लागले, चेहरे पडायला लागले, कार्यक्रम उरकीत घ्यायचा. 12 वाजायला लागले. आता 12च्या पुढे काटा चालला, 3 मिनिटं होत आली. भगवंताला सांगायचा संतू बाबाकडून आम्हाला, त्यांच्या सुनांना, नातवंडांना, नव्या नव्या त्यांच्या अखंड खानदानीला आशीर्वाद द्यावा आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी आम्ही काय करतो, अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, आपले बाबूराव पाटील पुन्हा परत सुनील सालवी, नारायण दादा, सत्यवान दादा, मोरे महाराज, पुन्हा परत त्यांना सकाळीच बोललो बिना तुला घ्यायला लागेल पण हरकत नाही. रामेश्वर काले हे बाबा पण आले, मन बरं वाटलं. आणखीन आमचे विनीत महाराज, प्रभाकर भाऊ, महांगडे, कोकाडे महाराज, बबन महाराज, राजेंद्र महाराज, अध्यक्ष तुकाराम महाराज, हे बाबा माझ्यावर भांबऱ्याला कार्यक्रमाला आले, ओतूर पर्यंत उभे नाही. अरविंद भाऊ ओतूर पर्यंत दादा उभे, तेव्हापासून ठरलं आता गडबड करायची नाही, आता गडबड नाही. बोल भाऊ बोलता असून ते धर्माचं पालन आहे. जाधव दादा तुम्ही रात्री आलो तेव्हा, बादशाह भाऊ, हे सगळे दिलीप महाराज, ही सगळी किमया तुमची, ही किमया तुमचे. आणि आपले हार घालणारे कोण नाव त्यांचा, संतोष महाराज, गोकुळ पाटील, अण्णा, संतोष भाऊ आणि आपल्या पाली पगरावून आलेले गणेश महाराज, हे सगळे महाराज. दादा तुमचे शूटिंग चांगली झालेले, सगळे काम धाम टाकून आलेले. 2 मिनिटं बाबांच्या नावाने श्रद्धांजली व्हायची. श्रद्धांजली का व्हायची, आरती घ्यायची का. जय विठ्ठल जय हरे विठ्ठल, एक काम करायचं, कार्यक्रम झाल्यानंतर बाकीची गोष्टी वाढवत न राहायचं. लोक अगोदरच ऐकून वैतागलेले असतात.
आणि त्यात आपण यांचा चाला वाढवा वाढी बोलतो. म्हणजे आपण इतर प्रार्थना आहेत ना ते आपल्या आतल्या गोठातून घ्यायचं आणि बाबांना आता श्रद्धांजली व्हायची. श्रद्धांजली 2 मिनिटं झालेलं का? झालेलं होतं.